खोपोली नगरपरिषदेच्या नाट्यगृहाच्या कामाची नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी। सांस्कृतिक विकासाला लवकरच मिळणार नवी चालना। खोपोली शहराच्या सांस्कृतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या खोपोली नगरपरिषदेच्या नाट्यगृहाच्या सुरू असलेल्या कामाची नगराध्यक्ष कुलदीप अभय शेंडे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन सविस्तर पाहणी केली। छत्रपती राजश्री शाहू महाराज सामाजिक सभागृह परिसरात उभारण्यात येत असलेल्या या नाट्यगृहाच्या कामाचा आढावा घेताना त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या। यावेळी नाट्यगृहाच्या बांधकामाची सद्यस्थिती, कामाचा दर्जा, उपलब्ध सुविधा तसेच उर्वरित कामांच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली। नागरिकांना आधुनिक सुविधा असलेले सुसज्ज आणि दर्जेदार नाट्यगृह उपलब्ध करून देणे हे नगरपरिषदेचे उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्ष शेंडे यांनी सांगितले। तसेच काम वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात आला। खोपोली शहरात उभारण्यात येणारे हे नाट्यगृह स्थानिक कलाकार, सांस्कृतिक संस्था, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे। शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि सांस्कृतिक चळवळींना प्रोत्साहन देण्याबरोबरच नवोदित कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी या माध्यमातून उपलब्ध होणार आहे। नाट्यगृह पूर्ण झाल्यानंतर खोपोलीच्या सांस्कृतिक वैभवात आणखी भर पडणार असून शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवे बळ मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या पाहणी दौऱ्यावेळी सभापती अमित फाळे, नगरसेवक दिनेश थोरवे, समीर मसूरकर, माजी नगरसेवक कैलास गायकवाड, केतन शेंडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते।